नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत जून या महिन्यातील सर्व करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या अशा 350 प्रश्नांचा समावेश केलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिला शहरी रोपवे कोठे बांधला जात आहे? तर उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी या ठिकाणी भारतातील पहिला शहरी रोपवे बांधण्यात येणार आहे। हा शहरी रोपवे आहे तो ऑगस्ट 2024 पर्यंत बांधून पूर्ण होणार आहे। भारतीय वंशाच्या कोणाची यूएस काउंटी सुपिरियर कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, जया बडिगा या भारतीय वंशाच्या ज्या न्यायाधीश आहेत त्यांची यूएस काउंटी सुपिरियर कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। डीआरडीओने रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम 2 ची यशस्वी चाचणी कोणत्या लढाऊ विमानातून केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुखोई 30 MKI। तर बघा, डीआरडीओने जे रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम 2 ची यशस्वी चाचणी केलेली आहे ती ओडिशा या राज्यामध्ये केलेली आहे। आणि रुद्रम 2 हे जे क्षेपणास्त्र आहे ते हवेतून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे। तसेच रुद्रम 2 हे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे। सोनी इंडियाचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर गौरव बॅनर्जी यांची सोनी इंडियाचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। जगातील पहिले 3D प्रिंटेड इंजिन लॉन्च करणारी जगातील पहिली कंपनी कोणती बनली आहे? तर अग्निकुल कॉस्मॉस ही जगातील पहिले 3D प्रिंटेड इंजिन लॉन्च करणारी जगातील पहिली कंपनी बनलेली आहे। आणि या 3D प्रिंटेड इंजिनचे नाव आहे अग्निबाण। शारजा चेस चॅलेंजर्स 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर भारताच्या दिव्या देशमुख हिने जिंकलेले आहे शारजा चेस चॅलेंजर्स 2024 चे विजेतेपद। मुथ्थूट पप्पाचन ग्रुपचा ब्रँड एम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अभिनेता शाहरुख खान याची मुथ्थूट पप्पाचन ग्रुपचा ब्रँड एम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। रिलायन्स इंडस्ट्रीज भारतातील पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क कोठे बांधत आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये बांधण्यात येणार आहे भारतातील पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क। आणि कोण बांधणार आहे? तर रिलायन्स इंडस्ट्रीजद्वारे बांधण्यात येणार आहे। वॉक द टॉक योग सत्र कार्यक्रमाचे आयोजन कोणी केले? तर WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने वॉक द टॉक या योग सत्राचे आयोजन केले होते। तर हा जो कार्यक्रम आहे हा जिनिव्हा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। गीतानास नौसेदा कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत? तर लिथुआनिया या देशाचे राष्ट्रपती झालेले आहेत। आशियाई विकास बँकेने 2023 मध्ये भारताला किती कर्ज मंजूर केले? तर $2.6 अब्ज एवढे मंजूर केलेले आहे। सामायिक समृद्धीसाठी पाणी या विषयावर 10वा जागतिक जलमंच कोठे आयोजित करण्यात आला? तर इंडोनेशिया या देशातील बाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला 10वा जागतिक जलमंच। याचा विषय किंवा थीम काय होती बघा, सामायिक समृद्धीसाठी पाणी। आणि कालावधी होता 18 ते 25 मे 2024। हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका कमी करण्यासाठी कोण AI आधारित तंत्रज्ञान विकसित करणार आहे? तर विप्रोद्वारे हे AI आधारित तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे। आणि कशासाठी आहे बघा, तर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका कमी करण्यासाठी। तर विप्रो हे कोणाच्या सहाय्याने करणार आहे? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू यांच्या सहकार्याने हे तंत्रज्ञान विकसित करणार आहे। 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर केरळ राज्यातील कोची या ठिकाणी आयोजित करण्यात आली। कालावधी होता बघा 20 ते 30 मे 2024 आणि थीम होती वसुधैव कुटुंबकम। ICICI प्रुडेन्शियल बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संदीप बत्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नॉर्वे शास्त्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद यांनी प्रथमच कोणाचा पराभव केला? तर मॅग्नस कार्लसन याचा प्रथमच पराभव केलेला आहे। तर नॉर्वे शास्त्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महिलांची स्पर्धा आर वैशाली हिने जिंकलेली आहे। कोणत्या मंत्रालयाने जनसंवाद इंटर्नशिप कार्यक्रम सुरू केला आहे?
तर जलशक्ती मंत्रालयाने सुरू केलेला आहे जनसंवाद इंटर्नशिप कार्यक्रम। मे 2024 मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बहुसांस्कृतिक राजदूत उपक्रमात भारतातील कोणाचा समावेश करण्यात आला आहे? तर रवी शास्त्री यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर बघा, रवी शास्त्री आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रम या दोघांचाही समावेश करण्यात आलेला आहे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बहुसांस्कृतिक राजदूत उपक्रमामध्ये। भारतीय अश्वारूढ महासंघाच्या तदर्थ प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती नजमी वजेरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। AIFF अंडर 17 विजेतेपद कोणी पटकावले? तर क्लासिक फुटबॉल अकॅडमीने पटकावलेले आहे हे विजेतेपद आणि उपविजेता राहिलेला आहे सुदेवा दिल्ली FC। भारत आणि जपान यांच्यातील दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाची 6वी बैठक कोठे झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे। भारतातील पहिली स्वदेशी MRI प्रणाली कोणी बनवली आहे? तर फिशर मेडिकल व्हेंचर्सने बनवलेली आहे भारतातील पहिली स्वदेशी MRI प्रणाली। पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर बँकॉक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप 2024। मे 2024 मध्ये बर्ड फ्लूचा पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आढळलेला आहे बर्ड फ्लूचा पहिला रुग्ण। कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय चित्रपट निर्माते कोण ठरले आहेत? तर पायल कपाडिया या ठरलेले आहेत। रेड फ्लॅग 24 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात आला रेड फ्लॅग 24 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव। तर याचा कालावधी होता 30 मे ते 14 जून 2024। 2024 पॅरिस ऑलिम्पिक खेळांसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर कोण ठरला? तर निशांत देव हा ठरलेला आहे। 2024 साठी आरोग्य संवर्धनासाठी नेल्सन मंडेला पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर निमान्स या कंपनीने किंवा या हॉस्पिटलने जिंकलेला आहे आरोग्य संवर्धनासाठी नेल्सन मंडेला पुरस्कार। बेंगळुरू या ठिकाणी आहे हे। जून 2024 मध्ये कोणत्या देशाने आपली पहिली अंतराळ संस्था सुरू केली आहे? तर दक्षिण कोरिया यांनी सुरू केलेली आहे जून 2024 मध्ये आपली पहिली अंतराळ संस्था। तर याचे नाव आहे कोरिया एरोस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच कासा। 2024 स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी चॅम्पियन विजेतेपद कोणी जिंकले? तर बृहत सोमा यांनी जिंकलेले आहे क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी चॅम्पियन 2024 चे विजेतेपद। जून 2024 मध्ये कोणत्या देशाच्या क्रिकेटर ब्रायडन कार्सला 3 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे? तर इंग्लंड या देशाचा आहे ब्रायडन कार्स, याच्यावरती 3 महिन्यांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे। कोणत्या राज्याने शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण सुरू केले आहे? तर केरळ या राज्याने सुरू केलेले आहे। द इकॉनॉमिक टाइम्स HR वर्ल्ड फ्युचर रेडिओ ऑर्गनायझेशन अवॉर्ड 2024-25 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर NHPC या कंपनीला सन्मानित करण्यात आलेले आहे। वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थने नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर डॉक्टर इमॅन्युअल सोबेरेन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर 2024 ते 2029 या कालावधीत म्हणजेच 5 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जून 2024 मध्ये T20 विश्वकप कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये आयोजित करण्यात आला T20 विश्वकप। सशस्त्र सेना वैद्यकीय सेवाने सहयोगी संशोधन आणि प्रशिक्षणासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर IIT हैदराबाद या संस्थेशी केलेला आहे। पूनावाला फिनकॉर्प नेक्स्ट आहे पूनावाला फिनकॉर्पने कोणत्या बँकेच्या सहकार्याने को ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? तर इंडसइंड बँकेच्या सहकार्याने केले आहे। काजवा महोत्सव 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे काजवा महोत्सव 2024 चे आयोजन। तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा या ठिकाणी काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। कालावधी होता 18 मे ते 22 जून 2024। तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर PV सिंधू या बॅडमिंटनपटूची तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे।
कोणत्या देशाने लाकडापासून बनवलेला जगातील पहिला उपग्रह लिग्नोसॅट विकसित केला आहे? तर जपान या देशाने विकसित केलेला आहे लाकडापासून बनवलेला जगातील पहिला उपग्रह. तर या उपग्रहाचे नाव आहे लिग्नोसॅट. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 2014 नुसार आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याची संयुक्त राजधानी असलेले कोणते शहर 2 जून 2024 पासून फक्त तेलंगणाचे राजधानी असणार आहे? तर हैदराबाद हे शहर आहे तेलंगणाची राजधानी. आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजा धोरण लागू करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते आहे? तर सिक्कीम हे उच्च न्यायालय आहे ज्यांनी आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजा धोरण लागू केलेले आहे. नेक्स्ट आहे अदानी पोर्ट्स कोणत्या देशातील दार एस सलाम बंदर 30 वर्षांसाठी व्यवस्थापित करेल? तर टांझानिया या देशाचे आहे. सलग 6व्या वर्षी हुरुन इंडिया आर्ट लिस्ट 2024 मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे? तर अनिश कुमार यांनी पटकावलेले आहे. जून 2024 मध्ये आरबीआयने कोणत्या देशातून 100 टन सोने भारतात परत आणले आहे? तर ब्रिटन या देशामधून परत आणलेले आहे. जून 2024 मध्ये मागुनी चरण कुंवर यांचे निधन झाले ते कोण होते? तर ते कठपुतळी कलाकार होते. त्यांना 2023 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत सरकारने कोणत्या विद्यार्थ्यांसाठी बिमब्रेन उपक्रम सुरू केला आहे? तर पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. भारतातील कोणत्या राज्यातील ताशिगांग हे जगातील सर्वात उंच ठिकाणचे मतदान केंद्र आहे? तर हिमाचल प्रदेशामधील ताशिगांग हे जगातील सर्वात उंच ठिकाणचे मतदान केंद्र आहे. याची उंची 15,256 फूट एवढी आहे. हर्षकुमार जैन कोणत्या देशात भारताचे राजदूत बनले आहेत? तर फिलिपाईन्स या देशामध्ये झालेले आहेत हर्षकुमार जैन हे भारताचे राजदूत. भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत सहीवाल गायीच्या संशोधन संवर्धनाचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कोठे सुरू झाला आहे? तर पुणे या ठिकाणी सुरू झालेला आहे सहीवाल या गायीच्या संशोधन आणि संवर्धनाचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प. तर हा महाराष्ट्रातील पहिला आहे आणि देशातील 4था प्रकल्प आहे. जून 2024 मध्ये निवृत्त झालेल्या संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी कोण होत्या? तर रुचिरा कंबोजिया संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी होत्या ज्या जून 2024 मध्ये निवृत्त झालेल्या आहेत. बॉन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर तन्वी शर्मा हिने पटकावलेले आहे बॉन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद. तर पुरुष एकेरीचे विजेतेपद चेंग काई हिने जिंकलेले आहे. इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे संचालक कोण बनले आहे? तर चंद्रशेखर कराडकर हे बनलेले आहेत इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे संचालक. क्लॉडिया शेनबॉम या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत? तर मेक्सिको या देशाच्या आहेत क्लॉडिया शेनबॉम ज्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या आहेत. कोणत्या देशाची गोलंदाज सोफी एक्लेस्टोन ही महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट पूर्ण करणारी खेळाडू ठरली आहे? तर ती आहे बघा इंग्लंड या देशाचे खेळाडू. 2023-24 मध्ये भारताने कोणत्या देशातून सर्वाधिक एफडीआय प्राप्त केले? तर सिंगापूर या देशामधून सर्वाधिक एफडीआय प्राप्त केलेले आहे भारताने. कोणत्या देशाचे चांगाई 6 लँडर चंद्रावर उतरले आहे? तर चीन या देशाचे आहे चांगाई 6 लँडर. जून 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लिंग संवेदीकरण समितीची पुनर्रचना केली आहे. या समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती हिमा कोहली या आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात मुकेश अंबानी यांना मागे टाकून कोण भारतातील तसेच आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहे? तर गौतम अदानी हे बनलेले आहेत. दीनदयाळ बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुशील कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दीनदयाळ बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी. रिअल माद्रिदने UEFA चॅम्पियन्स लीगचे कितव्यांदा विजेतेपद जिंकले आहे? तर 15व्यांदा जिंकलेले आहे UEFA चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद रिअल माद्रिदने. उपविजेता ठरलेला आहे जर्मन फुटबॉल क्लब बोरुसिया डॉर्टमुंड.
नेक्स्ट आहे ग्रीन डेच्या बेटर न्यूट्रिशन ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर PV सिंधू यांची निवड करण्यात आलेली आहे बेटर न्यूट्रिशन ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर म्हणून. जून 2024 मध्ये भारताचा फलंदाज केदार जाधवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो कोणत्या राज्याचा आहे? तर केदार जाधव हा महाराष्ट्राचा खेळाडू आहे. गुंतवणूकदारांसाठी सारथी 2.0 मोबाईल ॲप कोणी लॉन्च केले आहे? सेबीने लॉन्च केलेले आहे सारथी 2.0 मोबाईल ॲप गुंतवणूकदारांसाठी. दातो मुझफ्फर शाह मुस्तफा यांची कोणत्या देशाचे भारताचे उच्च आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर मलेशिया या देशामध्ये. आंतरराष्ट्रीय खरेदी आणि पुरवठा साखळी परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली? तर मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली. ही परिषद 1 जून 2024 रोजी मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली. 8 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल पार करणारी 7वी कंपनी कोण बनली आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ही 8 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल पार करणारी 7वी कंपनी ठरली आहे. जून 2024 मध्ये कोणत्या देशाने इस्रायली पासपोर्ट धारकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे? तर मालदीव या देशाने घातलेली आहे. राष्ट्रीय ई-पुस्तकालय हे पहिले डिजिटल लायब्ररी प्लॅटफॉर्म कोण तयार करणार आहे? तर शालेय शिक्षण विभाग करणार आहे, भारताचा शालेय शिक्षण विभाग. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनची 81वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोणता देश आयोजित करणार आहे? तर भारत आयोजित करणार आहे जून 2025 मध्ये. डॉक्टर हेलन मेरी कोणत्या देशाच्या अल्पसंख्याक समुदायातील पहिल्या महिला ब्रिगेडियर बनल्या आहेत? तर पाकिस्तान या देशाच्या आहे. डॉक्टर हेलन मेरी या अल्पसंख्याक समुदायातील पहिल्या महिला ब्रिगेडियर बनलेल्या आहेत. एक पेड माँ के नाम मोहीम कोणी सुरू केली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 जून 2024 रोजी एक पेड माँ के नाम ही मोहीम सुरू केलेली आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त. अंतराळात 1000 दिवस पूर्ण करणारी पहिली व्यक्ती कोण बनली आहे? तर ओलेग कोनोनेन्को रशियाचा आहे हा अंतराळवीर. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर विजया भारती सयानी यांची. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर सान्या मल्होत्रा या अभिनेत्रीला मिळालेला आहे. मिसेस या फिल्ममधील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणत्या देशात प्रथमच डुकराच्या यकृत जिवंत कर्करोगाच्या रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले गेले आहे? तर चीन या देशामध्ये. गुडलेप्पा हलिकेरी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात येणार आहे? तर सिद्धलिंगा पट्टणशेट्टी यांना देण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वाधिक मतांनी विजयी झालेला खासदार कोण बनला? तर शंकर लालवानी हा बनलेला आहे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वाधिक मतांनी विजयी झालेला खासदार. तर ते इंदोर इंदोर या ठिकाणाहून ते निवडून आलेले आहेत. तर त्यांना 11.72 लाख मतांनी ते निवडून आलेले आहेत. नेक्स्ट आहे वायुगतिकीय रचना आणि विश्लेषणासाठी प्रवाह सॉफ्टवेअर कोणी विकसित केले आहे? तर इस्रो याने प्रवाह हे सॉफ्टवेअर विकसित केलेले आहे. प्रवाहाचा लॉंग फॉर्म बघा काय आहे? पॅरलल RANS सॉल्व्हर फॉर एरोस्पेस व्हेकल एरोथर्मो डायनॅमिक ॲनालिसिस सॉफ्टवेअर. नेक्स्ट आहे हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? तर कृष्ण प्रकाश यांना देण्यात आलेला आहे हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2024. केंद्राने सेवा किंवा व्यवहार कॉल करण्यासाठी कोणती नवीन क्रमांकन मालिका सुरू केली आहे? तर 160 ही क्रमांकन मालिका सुरू केलेली आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये IIT बॉम्बेने कोणते स्थान प्राप्त केले आहे? तर या रँकिंगमध्ये IIT बॉम्बेने 118वे स्थान प्राप्त केलेले आहे. तर मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी केम्ब्रिज USA ह्या पहिल्या क्रमांकावरती आहे. आइसलँडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर हेला टॉम्सेडोटिर यांची आइसलँडच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. बघा कोणाची? हेला टॉम्सेडोटिर. भारतीय रेल्वे कोणत्या अभयारण्यात ट्रॅकवर एक छत पूल बांधण्याची योजना आखत आहे? तर होलगंपर गिब्बन अभयारण्य आसाम. युनिव्हर्सल या युनिव्हर्सिटीने कोणत्या देशाच्या रुबिका या डिझाईन स्कूल सोबत करार केला आहे?
तर फ्रान्स या देशाच्या रुबिका या डिझाईन स्कूलसोबत युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटीने करार केलेला आहे। तर या युनिव्हर्सिटी अंतर्गत महाराष्ट्रातील कर्जत या ठिकाणी पहिले विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे नासा कोणाच्या सहकार्याने चंद्रासाठी प्रमाणित वेळ प्रणाली विकसित करत आहे? तर युरोपियन स्पेस एजन्सी सोबत। आंतरराष्ट्रीय पोलाद परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर झारखंड राज्यातील रांची या ठिकाणी। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज कोण ठरला आहे? तर रोहित शर्मा आपला भारताचा खेळाडू ठरलेला आहे। कॅश फ्री पेमेंट्सने स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर अभय होटा यांची। आशिया पॅसिफिक क्षेत्राची प्रमुख संरक्षण बैठक याला शांग्रीला संवाद असे म्हणतात। तर ही बैठक कोठे झाली? तर सिंगापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली। ही शांग्रीला संवादाची ही 21वी आवृत्ती होती। 31 मे ते 2 जून 2024 या कालावधी दरम्यान याचे आयोजन करण्यात आले। जागतिक कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर कमल किशोर सोन यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे। युनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणालीचा अवलंब करणारा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश कोणता ठरला आहे? तर पेरू हा देश ठरलेला आहे पहिला देश। जून 2024 मध्ये कोणता भारतीय वंशाचा अंतराळवीर तिसऱ्यांदा अंतराळात गेला आहे? तर सुनीता विल्यम्स। पहिल्या क्रूड चाचणी उड्डाणावर नवीन अंतराळयानाचे पायलट करणारी ती पहिली महिला ठरलेली आहे। 5 जून 2024 रोजी कोणत्या राज्यात प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले? तर सिक्कीम या राज्यामध्ये। जगातील पहिला EV बॅटरी पासपोर्ट कोणी लॉन्च केला आहे? तर चीन या देशातील वॉल्वो कंपनी लॉन्च केलेला आहे जगातील पहिला EV बॅटरी पासपोर्ट। भारतीय विदेशी व्यापार संस्थेचे कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राकेश मोहन जोशी यांचे भारतीय विदेशी व्यापार संस्थेचे कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। जून 2024 मध्ये चर्चेत असलेली स्पर्श सेवा कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर संरक्षण मंत्रालयाशी संबंधित आहे। सायबर सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी झुपीने कोणत्या सायबर पोलिसांसोबत सहकार्य केले आहे? तर गुरुग्राम या सायबर पोलिसांसोबत झुपी या संस्थेने किंवा प्लॅटफॉर्मने सहकार्य केलेले आहे किंवा करार केलेला आहे सायबर सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी। नागी आणि नागती पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत ज्यांचा जून 2024 मध्ये रामसर जागेत समावेश करण्यात आला आहे? तर बिहार या राज्यामध्ये आहेत या 2 जागा। तर आता सध्या भारतामध्ये 82 रामसर साइट्स आहेत। जून 2024 मध्ये अरुण 3 जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात सुरू करण्यात आला आहे? तर नेपाळ या देशामध्ये। भारतातील पहिली खगोल पर्यटन मोहीम नक्षत्र सभा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे भारतातील पहिली खगोल पर्यटन मोहीम नक्षत्र सभा। 1 जून 2024 रोजी ही नक्षत्र सभा आयोजित करण्यात आलेली आहे। व्याघ्र प्रकल्पातील भारतातील पहिले जैवमंडल कोणत्या राष्ट्रीय उद्यानात निर्माण करण्यात आलेले आहे? तर राजाजी नॅशनल पार्क डेहराडून या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पातील भारतातील पहिले जैवमंडल निर्माण करण्यात आलेले आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या जागेवर नोटावर 2 लाखाहून अधिक मते पडली आहेत? तर इंदोर या ठिकाणच्या जागेवरती पडलेले आहेत मध्य प्रदेश राज्यातील इंदोर या ठिकाणी। तर बघा या ठिकाणी 2,18,674 एवढ्या नोटावरती हे मतदान झालेले आहे। नेक्स्ट आहे भारत, अमेरिका, कोरिया आणि जपान यांनी कोणत्या संघटनेसोबत बायोफार्मास्युटिकल असोसिएशनची स्थापना केली आहे? तर युरोपियन युनियन सोबत मिळून केलेली आहे। शेख सबाह खालिद अल सबाह कोणत्या देशाचे नवीन युवराज बनले आहेत? तर कुवेत या देशाचे। जून 2024 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे नवीन स्थायी सदस्य कोण निवडले आहेत? तर पाकिस्तान, सोमालिया, पनामा, डेन्मार्क आणि ग्रीस हे 5 नवीन सदस्य निवडलेले आहेत स्थायी सदस्य म्हणून। यांची नियुक्ती ही पुढील 2 वर्षांसाठी असणार आहे। जून 2024 मध्ये हरियाणा राज्यातील कोणत्या ठिकाणी GST भवनाचे उद्घाटन करण्यात आले? तर रोहतक या ठिकाणी। जून 2024 मध्ये AJT जॉन सिंग यांचे बेंगळुरू येथे निधन झाले, ते कोण होते? तर वन्यजीव क्षेत्र जीवशास्त्रज्ञ होते AJT जॉन सिंग ज्यांचे निधन झालेले आहे।
ISSF विश्वचषक 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले? तर सरबजोत सिंग यांनी जिंकलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग कितव्यांदा भारताचे पंतप्रधान झाले आहेत? तर तिसऱ्यांदा झालेले आहेत. ग्रामीण विकास विभागात संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजप्रिय सिंग यांची ग्रामीण विकास विभागात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणूक 2024 जिंकणारी सर्वात तरुण आदिवासी महिला कोण बनली आहे? तर प्रियंका जारकीहोळी ही बनलेली आहे लोकसभा निवडणूक 2024 जिंकणारी सर्वात तरुण आदिवासी महिला. तर ही चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेली आहे. हे मतदारसंघ हा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. बिस्लेरी लिमोनाटाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आदित्य राय कपूर या अभिनेत्याची. जगातील सर्वात लांब पादचारी झुलता पूल कोणत्या देशात खुला करण्यात आला आहे? तर हंगेरी या देशामध्ये खुला करण्यात आलेला आहे जगातील सर्वात लांब पादचारी झुलता पूल. जून 2024 मध्ये ब्रिटनमध्ये नवीन नोटा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावर आता कोणाचे चित्र छापले आहे? तर राजा चार्ल्स तिसरा यांचे चित्र छापण्यात आलेले आहे. EY वर्ल्ड एंटरप्रेन्योर ऑफ द इयर पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर वेलायन सुबिया यांना. बांगलादेशचे नवे लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर लेफ्टनंट जनरल वाकरुझमान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 8 जून 2024 रोजी रामोजीराव यांचे निधन झाले. ते कोण होते? तर भारतीय उद्योगपती, मीडिया उद्योजक आणि चित्रपट निर्माता होते रामोजीराव, ज्यांचे 8 जून 2024 रोजी निधन झालेले आहे. नेक्स्ट आहे, जून 2024 मध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या देशाला काळ्या यादीत टाकले आहे? तर इस्रायल या देशाला टाकलेले आहे. तसेच हमास या दहशतवादी संघटनेलाही टाकलेले आहे. पहिल्या इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी क्लीन इकॉनॉमी इन्व्हेस्टर फोरमची बैठक कोठे झाली? तर सिंगापूर या देशामध्ये झालेली आहे 5 आणि 6 जून 2024 रोजी. PNB मेटलाइफ इंडियाचे MD आणि CEO कोण बनले आहे? तर समीर बन्सल. 20 वर्षात पुन्हा निवडून आलेले पहिले लोकसभा अध्यक्ष कोण बनले आहेत? तर ओम बिर्ला बनलेले आहेत लोकसभेचे अध्यक्ष. आंध्र प्रदेशची अधिकृत राजधानी कोणती बनली आहे? तर अमरावती ही आंध्र प्रदेशची अधिकृत राजधानी बनलेली आहे. भारतीय नौदलात पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अनामिका B राजू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा, भारतीय नौदलात पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट म्हणून. सिक्कीमचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर प्रेमसिंह तमांग हे सिक्कीमचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत. MotoGP इंडियाची 2025 आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर उत्तर प्रदेश राज्यातील ग्रेटर नोएडा या ठिकाणी MotoGP इंडियाची 2025 ची आवृत्ती आयोजित करण्यात येणार आहे. तर बघा, MotoGP इंडिया याच्या 2025 ते 2029 पर्यंत ग्रेटर नोएडा या ठिकाणी हे आयोजित करण्यात येणार आहे. दिलीप बोस जीवनगौरव पुरस्कार मिळणारी पहिली महिला प्रशिक्षक कोण ठरली आहे? तर रोहिणी लोखंडे हे ठरलेले आहे. तर दिलीप बोस जीवनगौरव पुरस्कार मिळणारे पुरुष प्रशिक्षक आहेत नरसिंग. अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये लढत जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर पूजा तोमर ही बनलेली आहे. पहिला आंतरराष्ट्रीय खेळ दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 11 जून 2024 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय खेळ दिवस साजरा करण्यात आला. फ्रेंच ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर कार्लोस अल्काराज यांनी जिंकलेले आहे फ्रेंच ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद. तर महिला एकेरीचे विजेतेपद इंगा स्विटेक हिने जिंकलेले आहे. RBIने डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा स्थापन करण्याच्या पैलूंचे परीक्षण करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर AP होटा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. भारत आणि कोणता देश संयुक्तपणे तृष्णा मिशन सुरू करणार आहे? तर भारत आणि फ्रान्स हा देश तृष्णा मिशन सुरू करणार आहे. जून 2024 मध्ये हवामान बदलावरील ढगांच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी अर्थकेअर उपग्रह कोणी प्रक्षेपित केला आहे? तर युरोपियन स्पेस एजन्सीने अर्थकेअर उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. UNचा वाईस 2024 प्राइज चॅम्पियन अवॉर्ड कोणी जिंकला आहे? तर सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स म्हणजे CDOT ने जिंकलेले आहे हा अवॉर्ड. ओडिसाचे 15वे मुख्यमंत्री कोण झाले आहेत?
तर मोहन चरण मांझी हे ओडिसाचे 15वे मुख्यमंत्री झालेले आहेत. उपमुख्यमंत्री झालेले आहेत कनकवर्धन सिंहदेव आणि प्रभाती परिदा. भारतीय स्पर्धा आयोगाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर इंद्रपाल सिंग बिंद्रा यांची भारतीय स्पर्धा आयोगाचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. FIH हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषक 2025 कोणता देश आयोजित करणार आहे? तर भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे FIH हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषक 2025. कोणते राज्य सरकार एक विशेष अनिवासी भारतीय सेल स्थापन करणार आहे? तर हरियाणा राज्य सरकार. हेलब्रॉन नेकर कप 2024 ATP चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर सुमित नागल यांनी जिंकलेले आहे. दूरसंचार उद्योग संघटनेचे कोणाची अध्यक्षपदी निवड केलेली आहे? तर अभिजित किशोर यांची दूरसंचार उद्योग संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक ग्रँड प्रीमध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने दुहेरी सुवर्णपदक पटकावले आहे? तर सौरभ शर्मा याने वर्ल्ड पॅरा ॲथलीट ग्रँड प्रीमध्ये भारताच्या बाजूने खेळून त्याने दुहेरी सुवर्णपदक पटकावलेले आहे. तर त्याने बघा 155 मीटर आणि 5000 मीटर शर्यतीत हे सुवर्णपदक जिंकलेले आहे. 10 जून 2024 रोजी ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात पार पडली? तर रशिया देशामध्ये पार पडली ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 10 जून 2024 रोजी. जून 2024 मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडियाने त्यांचे प्रतिनिधी कार्यालय कोठे उघडले आहे? तर नैरोबी या ठिकाणी. कॅनेडियन ग्रांड प्री 2024 कोणी जिंकले आहे? तर मॅक्स वर्स्टॅपेन याने जिंकलेले आहे. 9 जून 2024 रोजी भारत-पाक सामन्यादरम्यान अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ते कोण होते? तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते ते. वर्ल्ड ॲथलेटिक्सने कोणासोबत 5 वर्षांच्या प्रसारण सेवा करारावर स्वाक्षरी केली आहे? तर टाटा कम्युनिकेशन सोबत या 5 वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे. बेस्ट कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेटर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर सेबी या संस्थेला. तिसऱ्यांदा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अजित डोवाल यांची. चंद्रबाबू नायडू कोणत्या राज्याचे 4थ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत? तर आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत चंद्रबाबू नायडू. कितव्यांदा झालेले आहेत बघा, तर 4थ्यांदा झालेले आहेत. आणि उपमुख्यमंत्री आहेत पवन कल्याण. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय लष्कराचे पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उपेंद्र द्विवेदी यांची. आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर आर अश्विन या खेळाडूचे. सागरी सराव जिमॅक्स 24 भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू झाला आहे? तर योकोस्का जपान या ठिकाणी सुरू झालेला आहे हा सराव. भारत आणि जपान या 2 देशादरम्यानचा आहे जिमॅक्स हा सराव. आणि हा सराव 2024 मध्ये जपान या ठिकाणी आयोजित करण्यात आला. 12 जून 2024 रोजी हा सराव आयोजित करण्यात आला आणि या सरावाची ही 8वी आवृत्ती होती. नेक्स्ट आहे पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून सलग कितव्यांदा शपथ घेतली आहे? तर 3ऱ्यांदा घेतलेली आहे. 50वी G7 शिखर परिषद 2024 कोणत्या देशात झाली? तर इटली या देशामध्ये झालेली आहे 13 ते 15 जून 2024 या कालावधी दरम्यान. 11 जून 2024 रोजी पंडित राजीव तारानाथ यांचे निधन झाले, ते कोण होते? तर सरोदवादक होते पंडित राजीव तारानाथ यांचे 11 जून 2024 रोजी निधन झालेले आहे. संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष क्वांटम आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर 2025 हे वर्ष. जून 2024 मध्ये जगातील पहिला इमर्सिव्ह फोन कॉल तंत्रज्ञानाचा वापर कोणी केला? तर पेक्का लुंडमार्क यांनी केलेला आहे. नोकियाचे CEO आहेत ते. नीती आयोगाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आशिष कुमार दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नीती आयोगाच्या संचालकपदी. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने मंगळावरील विवराचे नाव कोणाच्या नावावर ठेवले आहे? तर प्राध्यापक देवेंद्र लाल यांच्या नावावरती. 10 जून 2024 रोजी जनरेटरचे उत्तम निरीक्षण आणि नियंत्रणासाठी विद्युत रक्षकचे अनावरण कोणी केले आहे? तर भारतीय लष्कराने केलेले आहे. डाटाब्रिक्स रिटेल आणि CPG पार्टनर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला? तर ट्रेडेन्स या कंपनीने जिंकलेला आहे. फिक्कीचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ज्योती वीज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे फिक्कीचे महासंचालक म्हणून.
सुहेलवा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यातील 5वे व्याघ्र प्रकल्प बनेल? तर उत्तर प्रदेश या राज्यातील ते 5वे व्याघ्र प्रकल्प असणार आहे. युक्रेन शांतता परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर स्वित्झर्लंड या देशामध्ये झालेली आहे बघा युक्रेन शांतता परिषद 15 आणि 16 जून 2024 रोजी. कोणत्या देशाने स्थलांतरितांना मदत करण्यासाठी गोल्डन व्हिसा योजना सुरू केली आहे? तर पोर्तुगाल या देशाने. सौलोस क्लॉस चिलिमा हे कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती होते ज्यांचे 10 जून 2024 रोजी विमान अपघातात निधन झाले? तर मलावी या देशाचे ते उपराष्ट्रपती होते. गांधीसागर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे जेथे बिबट्या स्थलांतरित केले जाणार आहेत? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे गांधीसागर वन्यजीव अभयारण्य. मिक्स्ड मार्शल आर्ट्स मध्ये सामील होणारा पहिला भारतीय पुरुष सेनानी कोण बनला आहे? तर संग्राम सिंग हा कुस्तीपटू बनलेला आहे. जून 2024 मध्ये भारताच्या कोणत्या शेजारी देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या सदस्यत्वासाठी फ्रेमवर्क कराराला मान्यता दिली आहे? तर नेपाळ या देशाच्या सदस्यत्वासाठी फ्रेमवर्क कराराला मान्यता देण्यात आलेली आहे. नॉर्वे बुद्धिबळ 2024 स्पर्धा कोणी जिंकली? तर मॅग्नस कार्लसन याने जिंकलेली आहे. मुख्यमंत्री मन्नुयर काथू मन्नुयर कंपोम ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर तमिळनाडू राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. हिरवळीच्या खताच्या वापराद्वारे जमिनीची सुपीकता टिकवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. 10 जून 2024 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर प्रमोद कुमार मिश्रा यांची. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 129वा आहे. आणि ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये प्रथम क्रमांकावरती आहे आइसलँड हा देश. उत्तराखंडच्या जोशीमठचे नवीन नाव काय आहे? तर जोशीरमठ हे नवीन नाव आहे. नैनिताल जिल्ह्यातील कोशाकुटोली तहसीलचे कैंचीधाम असे नामकरण करण्यात आलेले आहे. सोर्स कोड माय बिगिनिंग्स या आत्मचरित्राचे कोणी अनावरण केले? तर बिल गेट्स यांचे हे आत्मचरित्र आहे. नेक्स्ट आहे भारतीय कला आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने कोणासोबत करार केला आहे? तर संसद टीव्ही सोबत केलेला आहे. भारताच्या कोणी पोर्टलँड ट्रॅकवर पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले? तर गुलवीर सिंग यांनी जिंकलेले आहे. जून 2024 मध्ये कोणत्या राज्यात PM श्री पर्यटन हवाई सेवा सुरू करण्यात आली आहे? मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे PM श्री पर्यटन हवाई सेवा. 14 जून 2024 रोजी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आयोजित केला जातो? तर जम्मू काश्मीर या राज्यात आयोजित करण्यात आला. जून 2024 मध्ये कोणत्या अंतराळ संस्थेने मंगळावर बर्फ शोधला आहे? तर युरोपियन स्पेस एजन्सीने. 2024 ऑस्कर अकादमी गोल्ड रायझिंग कार्यक्रमासाठी कोणाची निवड झाली आहे? तर नेत्रा गुरुराज यांची निवड झालेली आहे. घोडेस्वारीमध्ये 3 स्टार ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर श्रुती होरा ही बनलेली आहे घोडेस्वारीमध्ये 3 स्टार ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय. निजुत मोयना योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर आसाम या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे निजुत मोयना योजना. तर ही योजना मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालविवाह रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. नायट्रस ऑक्साईडचा जगातील दुसरा सर्वात मोठा उत्सर्जक कोण बनला आहे? तर भारत देश बनलेला आहे आणि प्रथम क्रमांकावरती आहे चीन हा देश. ग्लोबल पीस इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 116वा आहे. ग्लोबल पीस इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक. प्रथम क्रमांकावरती आहे आइसलँड आणि शेवटचा क्रमांक आहे यमन या देशाचा. जून 2024 मध्ये भारतीय लष्कराला स्वदेशी बनावटीच्या कोणत्या ड्रोनची पहिली खेप मिळाली आहे? तर नागास्त्र 1. मे 2024चा ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर गुडाकेश मोती यांचा. आणि महिला प्लेयर ऑफ द मंथ म्हणून श्रीलंकेच्या खेळाडू चमारी अत्तापतू हिची निवड झालेली आहे. SBI कॅप व्हेंचर्स लिमिटेडचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रेम प्रभाकर यांची. जागतिक बँकेच्या कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये टॉप 20 मध्ये भारतातील कोणत्या बंदराचा समावेश करण्यात आला आहे? तर विशाखापट्टणम या बंदराचा समावेश करण्यात आलेला आहे. तर ते 19व्या स्थानावर आहे.
15 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळा कोठे आयोजित करण्यात आला? तर नेपाळ या राज्यातील काठमांडू या ठिकाणी. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे पुढील MD म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर प्रवीण कुमार यांची. मराठी भाषेचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 कोणाला देण्यात येणार आहे? तर देवीदास सौदागर यांना उसवन या कादंबरीसाठी मराठी भाषेचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर मराठीसाठीचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2024 हा भारत सासने यांना समशर आणि भूत बंगला या कादंबरीसाठी देण्यात येणार आहे. स्थापत्य आणि डिझाईन उत्कृष्टतेसाठी युनेस्कोच्या प्रिक्स पुरस्कारासाठी निवड झालेले भारतातील पहिलेच संग्रहालय कोणते आहे? तर गुजरात राज्यातील भुज या ठिकाणचे स्मृतिवन भूकंप स्मारक संग्रहालय. वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024 अंडर-20 मुलीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर दिव्या देशमुख हिने. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारी भारताची दुसरी खेळाडू कोण ठरली आहे? तर स्मृती मानधना ही ठरलेली आहे. तिने 7,000 धावा केलेल्या आहेत. तर मिताली राज ही पहिल्या क्रमांकावरती आहे. तिने 10,868 धावा केलेल्या आहेत. 14 जून 2024 रोजी एकाच ठिकाणी सर्वात मोठे प्रथमोपचार धडे आयोजित करण्याचा जागतिक विक्रम कोणी केला? तर झोमॅटो या कंपनीने केलेला आहे. रिस्क मॅनेजर ऑफ द इयर पुरस्कार 2024 कोणी जिंकला आहे? तर RBIने जिंकलेला आहे रिस्क मॅनेजर ऑफ द इयर पुरस्कार 2024. सिरियल रामाफोसा हे कोणत्या देशाचे सलग दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले आहेत? तर दक्षिण आफ्रिका या देशाचे सलग दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत सिरियल रामाफोसा. 14 जून 2024 रोजी श्रीनिवास हेगडे यांचे निधन झाले. ते इस्रोच्या कोणत्या मिशनचे संचालक होते? ते चांद्रयान 1 चे संचालक होते. श्रीनिवास हेगडे यांचे 14 जून 2024 रोजी निधन झालेले आहे. WHOने तिसरी भारतीय पारंपरिक औषध संशोधन संस्था म्हणून कोणाला नियुक्ती केली आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मेडिकल हेरिटेज. शून्य कचरा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनला कोण मदत करणार आहे? तर जागतिक बँक मदत करणार आहे. स्वतःचे डीप सी मिशन सुरू करणारा भारत हा कितवा देश असेल? तर 6वा देश असणार आहे. तर या डीप सी मिशनचे नाव असणार आहे मत्स्यायन 6000. 14 जून 2024 रोजी 2 दिवसीय भारत IORA क्रूज पर्यटन परिषद कोठे संपन्न झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी. 12 जून 2024 रोजी TK चतुनी यांचे निधन झाले. ते कोण होते? तर फुटबॉल प्रशिक्षक होते. भारतातील कोणाला युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन द्वारे लँड हिरो म्हणून गौरवण्यात आले आहे? तर सिद्धेश साकोरे यांना. भारतीय रेल्वेने जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची पहिली चाचणी पूर्ण केली. तो कोणत्या नदीवर आहे? तर चिनाब या नदीवरती आहे. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील चिनाब नदीवरती भारतीय रेल्वेने जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची पहिली चाचणी पूर्ण केलेली आहे. या पुलाची उंची 359 मीटर एवढी आहे. मिशन निश्चय कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केले आहे? तर पंजाब या राज्याच्या पोलिसांनी सुरू केलेले आहे मिशन निश्चय. अंमली पदार्थांच्या धोक्याला आळा घालण्यासाठी समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आलेले आहे. जून 2024 मध्ये डेव्हिड विजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर नामिबिया या देशाचा खेळाडू आहे तो. पर्यावरण कार्यप्रदर्शन निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 176वा क्रमांक आहे. प्रथम क्रमांकावरती आहे एस्टोनिया आणि शेवटच्या क्रमांकावरती आहे व्हिएतनाम. जून 2024 मध्ये कोणत्या देशाने रशियाच्या नेतृत्वाखालील सुरक्षा गट सोडणार असल्याची घोषणा केली आहे? तर आर्मेनिया या देशाने केलेली आहे घोषणा. ई-मायग्रेटसाठी परराष्ट्र मंत्रालयाने कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे? SBI बँकेसोबत केलेला आहे. ग्रँड प्रिक्स 2024 स्पर्धेत रौप्य पदक कोणी मिळवले? तर लोवलिना बोर्गोहेगन हिने मिळवलेले आहे रौप्य पदक. ग्लोबल विंड एनर्जी कौन्सिल इंडियाने नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर गिरीश तांती यांची. कृषी सखी प्रमाणन कार्यक्रमासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कोणत्या मंत्रालयाशी सामंजस्य करार केला आहे? तर ग्रामीण विकास मंत्रालयाशी सामंजस्य करार केलेला आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने.
जून 2024 मध्ये संसद भवन संकुलात नव्याने बांधलेल्या प्रेरणास्थळाचे उद्घाटन कोणी केले? तर जगदीप धनकर यांनी केलेले आहे. जून 2024 मध्ये नवीन फौजदारी न्याय सुधारणांवर कायदा परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर कोलकाता या ठिकाणी. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर सुब्बैया नल्लामुत्तू यांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोणत्या देशाच्या साहिल चौहानने सर्वात जलद T20 शतक झळकावले आहे? तर एस्टोनिया या देशाचा आहे साहिल चौहान, ज्याने सर्वात जलद T20 शतक झळकावलेले आहे. त्याने 27 चेंडूमध्ये शतक केलेले आहे. धनलक्ष्मी बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अजित कुमार केके यांची. सिप्रीच्या अहवालानुसार भारतात अण्वस्त्रांची संख्या किती आहे? तर 172 आहे. रशिया या देशामध्ये 5580 अण्वस्त्रांची संख्या आहे. भारतीय महिला टेबल टेनिस संघाने ब्रिक्स गेम्स 2024 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. तर बघा, ब्रिक्स गेम्स 2024 हे रशिया या देशातील कझान या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. 15 जून 2024 रोजी हरपाल सिंग बेदी यांचे निधन झाले. ते कोण होते? तर क्रीडा पत्रकार होते ते. BWF ऑस्ट्रेलियन ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर ली जिया याने जिंकलेले आहे पुरुष एकेरीचे विजेतेपद. द ॲडव्हेंचर्स ऑफ ॲड अ ममा ॲड फाइंड्स अ होम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आलिया भट्ट. पूर्णपणे सौर ऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या विजेवर अवलंबून असणारे देशातील पहिले नागरी सचिवालय कोणते आहे? तर आसाम सचिवालय संकुल. जून 2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे? पूर्वांचल सहकारी बँकेचा परवाना रद्द केलेला आहे जून 2024 मध्ये. एशियन असोसिएशन ऑफ इयर रिस्टोरेशन सर्जनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर डॉक्टर कपिल दुआ यांची. तेसम पोंगटे यांची कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे तेसम पोंगटे यांची. नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर विनोद गनात्रा हे बालचित्रपट निर्माता आहेत जे नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय ठरले आहेत. जून 2024 मध्ये दिल्ली महानगरपालिका आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अश्विनी कुमार यांची. T20 विश्वचषकात एका सामन्यात 4ही मेडन ओव्हर टाकणारा पहिला गोलंदाज कोण बनला आहे? तर लॉकी फर्ग्युसन हा. सार्वजनिक सेवा कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल कोणाचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे? तर भारतीय रेल्वेचे. पाओ नुर्मी गेम्समध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. नीरज चोप्रा हा भालाफेकपटू आहे. प्रवासींसाठी भारतातील सर्वात महागडे शहर कोणते बनले आहे? तर मुंबई हे शहर बनलेले आहे, तर ते 136व्या क्रमांकावरती आहे. समलिंगी विवाहाला मान्यता देणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता बनला आहे? तर थायलंड हा देश बनलेला आहे समलिंगी विवाहाला मान्यता देणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश. 15 जून 2024 रोजी मुरलीधर चंद्रकांत भंडारे यांचे निधन झाले. ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते? तर ओडिशा या राज्याचे माजी राज्यपाल होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यात नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले? तर बिहार या राज्यामध्ये केलेले आहे. बिहार राज्यातील राजगीर या ठिकाणी या कॅम्पसचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. प्रवाशांसाठी झटपट बॅगेज चेक इन करण्यासाठी स्वयंसेवा प्रणाली सुरू करणारे देशातील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे? तर दिल्ली विमानतळ. सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योगा अँड नॅचरोपॅथी कोणाच्या सहकार्याने बेंगळुरू येथे अंतराळासाठी योग या विषयावर एक परिषद आयोजित केली? तर यश व्यास यांच्या सहकार्याने. 18 जून 2024 रोजी जगातील सर्वात मौल्यवान कंपनी कोणती बनली आहे? तर NVIDIA ही कंपनी बनलेली आहे जगातील सर्वात मौल्यवान कंपनी. जून 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यामध्ये आहे हे वाढवण बंदर. महाराष्ट्र राज्य दहशत विरोधी पथकाच्या प्रमुखपदी म्हणजेच ATSच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नवल बजाज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय सैन्यात समाविष्ट करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या आणि उत्पादित सबमशीन गनचे नाव काय आहे?
तर अस्मी हे नाव आहे. जून 2024 मध्ये लोकसभेचे प्रोटेम स्पीकर हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर भर्तृहरी महताब यांची हे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली होती. जगातील प्रमुख संरक्षण आणि सुरक्षा एक्स्पो युरोसॅटरी 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर पॅरिस या ठिकाणी. UN निर्वासित एजन्सीने जागतिक सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर थिओ जेम्स या अभिनेत्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जून 2024 मध्ये कोणत्या राज्यात 65% आरक्षणाचा कायदा उच्च न्यायालयाने रद्द केला आहे? तर बिहार या राज्यामध्ये. 20 जून 2024 रोजी डेव्हिड जॉन्सन यांचे निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित होते डेव्हिड जॉन्सन. जून 2024 मध्ये कोणत्या बँकेने रुपे वेव्ह क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? तर फेडरल बँकेने लॉन्च केलेले आहे. नॉटिंगहॅम ओपन 2024 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर जेकब फर्नली यांनी जिंकलेले आहे. 2023 च्या सेलिब्रिटी ब्रँड रँकिंग मध्ये कोणाला प्रथम क्रमांक मिळाला आहे? तर विराट कोहली याला मिळालेला आहे सेलिब्रिटी रँकिंग मध्ये प्रथम क्रमांक. जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 63वा आहे. अव्वल स्थानी आहे स्वीडन हा देश. नाटोचे नवे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मार्क रुटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मार्क रुटे हे नेदरलँडचे पंतप्रधान आहेत. अ फ्लाय ऑन द RBI वॉल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अल्पना किल्लावाला या आहेत या लेखिका अ फ्लाय ऑन द RBI वॉलच्या. जून 2024 मध्ये सुरमा पादी कोणत्या राज्याच्या दुसऱ्या महिला विधानसभा अध्यक्ष बनल्या आहेत? तर ओडिशा या राज्याच्या. नेक्स्ट आहे भारतातील पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती कोणत्या राज्यात होणार आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. जून 2024 मध्ये कोणत्या देशाचा क्रिकेटपटू ट्रेंट बोल्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर न्यूझीलंड या देशाचा आहे ट्रेंट बोल्ट, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. 19 जून 2024 रोजी कोणत्या देशाने हिजाब आणि इस्लामिक पेहरावावर बंदी घातली आहे? तर ताजिकिस्तान या देशाने. भारतातील कोणत्या ठिकाणी लष्कराच्या संशोधन आणि संदर्भ रुग्णालयाद्वारे पहिली अत्याधुनिक स्किन बँक सुविधा सुरू करण्यात आली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. T20 विश्वचषकात हॅट्रिक घेणारा 7वा गोलंदाज कोण ठरला आहे? तर पॅट कमिन्स हा ठरलेला आहे. मुख्यमंत्री बहीण मुलगी स्वावलंबन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर झारखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. 25 वर्षावरील आणि 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना दरमहा 1000 दिले जाणार आहेत. भारतातील सर्वात विश्वासार्ह न्यूज मीडिया ब्रँड कोणता आहे? तर टाइम्स ऑफ इंडिया. मलबार नदी महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर केरळ या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. जगातील पहिले मानवरहित प्रणाली बल कोणत्या देशाने लॉन्च केले आहे? तर युक्रेन या देशाने लॉन्च केलेले आहे जगातील पहिले मानवरहित प्रणाली बल. तर युक्रेन या देशातील क्यू या ठिकाणी हे लॉन्च करण्यात आलेले आहे. भारतीय रग्बी संघाचे प्रशिक्षक बनलेले वैसल सेरेबी कोणत्या देशाचे आहेत? तर फिजी या देशाचे आहेत. AI द्वारे रस्त्यात सुरक्षा वाढवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दिल्ली यांच्यासोबत केलेला आहे हा सामंजस्य करार. बॉन हवामान परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर जर्मनी या देशामध्ये. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीच्या CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर गिरिजा सुब्रमण्यम यांची. 20 जून 2024 रोजी तिसरी भारत फ्रान्स ऑस्ट्रेलिया त्रिपक्षीय बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी. भारत संचार निगम लिमिटेडचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा भारत संचार निगम लिमिटेडचे संचालक म्हणून सुधाकरराव पापा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जून 2024 मध्ये रिअर ॲडमिरल नेल्सन डिसोजा यांनी कोणत्या मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कमांडंट म्हणून पदभार स्वीकारला आहे? तर पुण्यामध्ये. लंडनमधील तंत्रज्ञान सेवांसाठी ग्लोबल सेंट्रल बँकिंग पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर IRIS बिझनेस सर्व्हिसेसला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ऑफशोअर पवन ऊर्जा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाने कोणती योजना मंजूर केली आहे? तर व्यवहार्यता अंतर्निधी योजना मंजूर केलेली आहे. वर्ल्ड फूड इंडिया 2024 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
तर नवी दिल्ली या ठिकाणी 19 ते 22 सप्टेंबर 2024 दरम्यान. 9व्या राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर कर्नाटक या राज्यामध्ये. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण शंख पुरस्कार कोणाला मिळाला? तर गोल्डन थ्रेड या चित्रपटाला देण्यात आलेला आहे सुवर्ण शंख पुरस्कार. अयाना पुत्रुडू चिताकायाला कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत? आंध्र प्रदेश या राज्याच्या विधानसभेचे ते अध्यक्ष बनलेले आहेत. 22 जून 2024 रोजी 53वी GST काउन्सिलची बैठक कोठे झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी. जून 2024 मध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे नवे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अतुल कुमार चौधरी यांची. T20 विश्वचषक स्पर्धेत सलग 2 सामन्यांमध्ये हॅट्रिक घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोण बनला आहे? तर पॅट कमिन्स हा बनलेला आहे T20 विश्वचषक स्पर्धेत सलग 2 सामन्यांमध्ये हॅट्रिक घेणारा जगातील पहिला गोलंदाज. लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे आणि या संवर्धन केंद्राचे नाव असणार आहे जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्र. जून 2024 मध्ये आर्मेनियाने कोणत्या देशाला अधिकृत मान्यता दिली आहे? तर पॅलेस्टाईन या देशाला. 20 जून 2024 रोजी भारत आणि कोणत्या देशाने सागरी बचाव समन्वय केंद्र सुरू केले आहे? तर भारत आणि श्रीलंका या देशाने केलेले आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मनोज जैन यांची. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर एनहान्समेंट स्कीम या केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना कोणत्या मंत्रालयाची आहे? तर गृह मंत्रालयाची आहे ही योजना. नेक्स्ट आहे, अटल पेन्शन योजनेअंतर्गत लक्षणीय नोंदणीसाठी कोणत्या बँकेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर कर्नाटक विकास ग्रामीण बँकेला. जून 2024 मध्ये आर्थिक लवचिकतेवरील जागतिक परिषदेची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर मुंबई या ठिकाणी. स्पॅनिश ग्रँड प्रिक्स 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर मॅक्स वर्टेपन याने जिंकलेले आहे. 23 जून 2024 रोजी युनेस्कोच्या यादीतील भारतातील पहिले साहित्याचे शहर कोणते ठरले आहे? तर कोझिकोड हे युनेस्कोच्या यादीतील भारतातील पहिले साहित्याचे शहर ठरलेले आहे. तर 23 जून हा साहित्य शहर दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे केरळ राज्यामध्ये. 24 जून 2024 रोजी गेटवेज टू द सी या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? तर रमेश बैस महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहे. WTT स्पर्धेत एकेरी विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर श्रीजा अकोला ही बनलेली आहे. NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक कोण बनले आहेत? तर प्रदीप सिंह खरोला. भारतातील पहिला भूमिगत कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर झारखंड या राज्यामध्ये. फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम लॉन्च करणारे देशातील पहिले विमानतळ कोणते आहे? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली. ब्रिक्स गेम्स 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकले आहेत? तर 29 पदके जिंकलेले आहेत. यामध्ये 3 सुवर्ण, 6 रौप्य आणि 20 कांस्य पदकांचा समावेश आहे. जून 2024 मध्ये कोणत्या ठिकाणचे खालुबार युद्ध स्मारक भारतीय लष्कराने पर्यटकांसाठी खुले केले आहे? तर लडाख या केंद्रशासित प्रदेशात आहे हे खालुबार युद्ध स्मारक. राष्ट्रीय अतिसार थांबवा मोहीम 2024 कोणी सुरू केली आहे? तर JP नड्डा यांनी. भारताने बांगलादेशमधील कोणत्या ठिकाणी नवीन वाणिज्य दूतावास उघडण्याची घोषणा केली आहे? तर रंगपूर या ठिकाणी. जून 2024 मध्ये भारतातील कोणत्या शहराला वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणजे जागतिक हस्तकला शहर हा दर्जा मिळाला आहे? तर श्रीनगर या शहराला. तर हे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. तर बघा, श्रीनगर हे भारतातील 4थे शहर आहे ज्याला जागतिक हस्तकला शहराचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि इतर 3 शहरे आहेत जयपूर, मलप्पुरम आणि म्हैसूर. नेक्स्ट आहे 23 जून 2024 रोजी भारतातील पहिले भारत ऑलिम्पिक संशोधन आणि शिक्षण केंद्र कोठे सुरू करण्यात आले आहे? तर गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. 21 जून 2024 रोजी डकवर्थ लुईस पद्धत सहनिर्माता फ्रँक डकवर्थ यांचे निधन झाले आहे. ही पद्धत कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मृणाल कुमार दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे? तर ओम बिर्ला यांची निवड करण्यात आलेली आहे 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी. सलग दुसऱ्यांदा त्यांची निवड झालेली आहे लोकसभेच्या अध्यक्षपदी. इंटेलिजन्स ब्युरो संचालक तपन कुमार डेक्का यांचा कार्यकाळ किती वाढवण्यात आला आहे? तर 1 वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे. NTA पुनर्रचनेवर एक सरकारी समिती नेमण्यात आली आहे. तिचे अध्यक्ष कोण आहेत? तर के राधाकृष्णन हे आहेत. भारताने पहिले नॅशनल ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सिम्पोजियम कोठे आयोजित केले? तर नवी दिल्ली या ठिकाणी. महिला सक्षमीकरणाबाबत 100 दिवसांची विशेष जागरूकता मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर महिला आणि बालविकास मंत्रालयाने. 21 जून ते 4 ऑक्टोबर 2024 या दरम्यान ही जागरूकता मोहीम आयोजित करण्यात येणार आहे. राज्यसभेतील सभागृहाचा नेता कोण बनले आहेत? तर JP नड्डा हे राज्यसभेतील सभागृहाचे नेते बनलेले आहेत. HDFC एर्गो जनरल इन्शुरन्सने MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर अनुज त्यागी यांची. 64वी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. जून 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अंगटाड ग्लोबल इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2024 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? तर 15वे स्थान मिळालेले आहे आणि प्रथम क्रमांकावरती राहिलेला देश आहे युनायटेड स्टेट्स. 26 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा 100वा सदस्य कोण बनला आहे? तर पॅराग्वे हा देश बनलेला आहे 100वा सदस्य. जगातील नंबर 1 पॅरा बॅडमिंटनपटू कोण बनला आहे? तर सुहास यतिराज हे बनलेले आहेत. 18व्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते कोण बनले आहेत? तर राहुल गांधी हे बनलेले आहेत 18व्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते. तर ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते बनलेले आहेत 12वे विरोधी पक्षनेते आहेत. कोणत्या देशाच्या बिलान मीडियाला वन वर्ल्ड मीडिया प्रेस फ्रीडम अवॉर्ड 2024 देण्यात आला आहे? तर सोमालिया देशाचा आहे हे बिलान मीडिया. भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत? NS राजा सुब्रमणी. जून 2024 मध्ये कोणत्या देशाच्या चंद्र मोहिमेने चंद्राच्या काळ्या बाजूची माती पृथ्वीवर आणली? तर चीन या देशाच्या. जून 2024 मध्ये 1 वीक 1 थीम मोहीम कोणी सुरू केली आहे? तर डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी. महाराजा रणजित सिंह यांचा पुतळा कोणत्या देशात पुनर्स्थापित करण्यात आला आहे? तर पाकिस्तान या देशामध्ये. कोणत्या राज्याच्या विधानसभेने दुसऱ्यांदा राज्याचे नाव बदलण्याचा ठराव मंजूर केला आहे? तर केरळ या राज्याच्या विधानसभेने केलेला आहे. तर केरळ या राज्याचे नवीन नाव करण्याचा ठराव केलेला आहे केरळ. कोणत्या राज्याने प्रत्येक जिल्ह्यात पंतप्रधान उत्कृष्ट महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये. देशात प्रथमच कोणत्या राज्यात लिथियम ब्लॉकचा लिलाव करण्यात आला? तर छत्तीसगड राज्यामध्ये. भारतीय नौदलाला मध्यम श्रेणी मायक्रोवेव्ह ॲब्स्क्युरंट चॅप रॉकेट कोणी दिले आहे? तर DRDOने दिलेले आहे. भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलाने होपेक्स हा सराव आयोजित केला? तर इजिप्त. कोणत्या राज्याच्या मंत्र्यांना आता त्यांचा आयकर स्वतः भरावा लागणार आहे? तर मध्य प्रदेश राज्याचा. 38वा राजर्षी शाहू पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? तर पन्नालाल सुराणा यांना देण्यात आलेला आहे 38वा राजर्षी शाहू पुरस्कार 2024. प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून रस्ता बनवणारे देशातील दुसरे लष्करी स्टेशन कोणते ठरले आहे? तर जयपूर मिलिटरी स्टेशन. ऑरेंज मिलिटरी स्टेशन गुवाहाटी आसाम हे देशातील पहिले लष्करी स्टेशन आहे जे प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून रस्ता बनवला आहे त्यांनी. नेक्स्ट आहे जगातील सर्वात तरुण पदवीधर कोण ठरले आहेत? तर सोबोर्नो आयजॅक बारी हे 12 वर्षांचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कपिल देव यांची. पेन पिंटर पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर अरुंधती रॉय यांना. भारतातील पहिले ग्लोबल सेंटर फॉर एंटरप्राइज रिस्क मॅनेजमेंट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला कोणता दर्जा प्राप्त झाला आहे? तर मिनीरत्न श्रेणी 1 हा दर्जा प्राप्त झालेला आहे. पहिली आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशन आशिया पॅसिफिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर केरळ राज्यातील कोची या ठिकाणी. जून 2024 मध्ये अमेरिकेने कोणत्या देशाला नॉन नाटो सहयोगी म्हणून घोषित केले आहे? तर केनिया या देशाला. भारतातील पहिल्या चॅडविक हाऊस नेव्हिगेटिंग ऑडिट हेरिटेज संग्रहालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? शिमला या ठिकाणी. दरवर्षी आंतरराष्ट्रीय अननस दिवस कधी साजरा केला जातो? तर 27 जून रोजी.
आदित्य बिर्ला एएमसीने एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती केली आहे? तर ए बालसुब्रमण्यम यांची. कोणत्या मंत्रालयाने सफाई अपनाओ बीमारी भगाओ उपक्रम सुरू केला आहे? तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने. कोणत्या बँकेने आय मोबाईल पेसाठी स्मार्ट लॉक या नवीन सुरक्षा वैशिष्ट्याचे अनावरण केले आहे? तर ICICI बँकेने. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील सर्व महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. स्वर स्वामिनी आशा हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? तर आशा भोसले यांचे. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने उल्हास योजनेअंतर्गत पूर्ण कार्यक्षम साक्षरता प्राप्त केली आहे? तर लडाख या केंद्रशासित प्रदेशाने. कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? तर संजना ठाकूर यांना. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या महिला कोण आहेत? अक्षया मोहित कंबोज. भारतातील सर्वात मोठी बिबट्या सफारी बनेरुघट्टा बायोलॉजिकल पार्कमध्ये लोकांसाठी खुली करण्यात आली आहे. ते कोठे स्थित आहे? तर बेंगळुरू या ठिकाणी आहे हे. जून 2024 मध्ये माझगाव डॉक शिपबिल्डर्सला कोणता दर्जा देण्यात आला आहे? तर नवरत्न हा दर्जा देण्यात आलेला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2025 मध्ये कोणत्या नवीन महसूल जिल्ह्याची घोषणा केली आहे? तर बगाहा. इंडो नॉर्वे इंटरनॅशनल एज्युकेशन समिटमध्ये प्रतिष्ठित पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? टून स्कूल श्रीनगर. पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव कोठे आयोजित केला जाणार आहे? तर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे 5 ते 6 सप्टेंबर 2024 या दरम्यान. US ऑलिम्पिक जलतरण चाचण्यांमध्ये महिलांच्या 100 मीटर बटरफ्लायमध्ये जागतिक विक्रम कोणी प्रस्थापित केला? तर ग्रेचिन वॉल्श हिने केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जून 2024 या महिन्यातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. तर याची PDF आपल्याला ॲपवरती उपलब्ध होईल. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.